नमस्कार. आज कुडाळदेशकर ब्राह्मण समाज, गौड ब्राह्मण समाज कुडाळदेशकर यांचा कुडाळदेशकर वार्षिक अंकाचा प्रकाशन सोहळा झाला. तर त्याबद्दल आपण प्रतिनिधींकडून माहिती जाणून घेऊया. हे जे आहेत ते सर्व पदाधिकारी आहेत संस्थेचे, वर्षानुवर्षे कार्य करत आहेत संस्थेचे. तर मनीष दाभोलकर, आपल्याला विनंती करतो, आपण काय सांगू शकाल आजच्या प्रकाशन सोहळ्याबद्दल? नमस्कार. गौड ब्राह्मण समाज गोरेगाव या संस्थेला 42 वर्ष होऊन आता आम्ही सुवर्ण महोत्सवी वाटचालीकडे सुरुवात केलेली आहे. 1984 साली या संस्थेची स्थापना झाली आणि आम्हाला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की 1 मेला आमचा वधूवर मेळावा आणि स्नेहसंमेलन हे होतच असतं मोठ्या दिमाखात. यावेळी वेळ कमी असल्यामुळे आम्ही फक्त मुखपृष्ठाचं प्रकाशन केलं होतं, पण संपूर्ण अंकाचं प्रकाशन करण्याचा आणि ह्या भर पावसामध्ये आज मान्यवरांच्या हस्ते याचा खऱ्या अर्थाने प्रकाशन सोहळा संपन्न झालेला आहे. यामध्ये आज डॉक्टर प्रल्हाद प्रभुदेसाई, त्याचप्रमाणे सारस्वत बँकेचे संचालक आनंद खोत, सुनील देसाई आणि उद्योगरत्न डॉक्टर विवेक देसाई, त्याचप्रमाणे पत्रकार अनंत सामंत, ॲडव्होकेट नारायण सामंत अशी सगळी मान्यवर, बँकिंग तज्ज्ञ अजय तेंडोलकर, आणि आपण पाहिलं असेल की इकडे उमाकांत महाजन, त्याचप्रमाणे तेंडोलकर आणि अनेक मान्यवर वेगवेगळ्या ठिकाणावरून इकडे आले. आणि मुख्य म्हणजे ह्याच्यामध्ये जे सामाजिक प्रश्न किंवा संवेदनशीलता, सृजनशीलता, एवढे सुंदर सुंदर लेख, प्रदीप केळुसकरांचा जांभळाचा झाड हा लेख वाचण्यासारखा आहे. त्याचप्रमाणे डॉक्टर हेमचंद्र सामंत यांचा एंड हा जो लेख आहे तो सुद्धा अतिशय वाचनीय झालेला आहे. आणि जीवनाकडे बघण्याची लोकांची, म्हणजे काही छोट्या गोष्टीवर आत्महत्या करतात असा लेख त्यांनी पॉझिटिव्ह, नकारात्मकतेकडनं सकारात्मकतेकडे कसं वळावं हा त्यांनी लेख अतिशय सुंदर लिहिलेला आहे. खूप सुंदर सुंदर कविता आहेत. माझ्या डाव्या बाजूला आज अविनाश माइंडकर हे जरी संस्थेचे सेक्रेटरी असले तरी त्यांनी सुंदर कविता लिहिलेल्या आहेत. विजयालक्ष्मी दाभोलकर असतील, पूनम नेरुळकर असतील किंवा आसगावकर म्हणून आहेत, योगिता आसगावकर, यांच्या कविता त्याच्यामध्ये आहेत. आणि त्याचप्रमाणे आमच्या संस्थेने घेतलेले विविध उपक्रम, म्हणजे त्याच्यामध्ये आरोग्य शिबिरं असतील, विविध खेळ असतील, स्पर्धा असतील, जे सर्व ज्ञाती धर्मासाठी आम्ही घेतलेले आहेत. बीजी सामंत चित्रकला स्पर्धा ही आम्ही गेली काही एक वर्ष राबवत आहोत, चालवत आहोत. आणि ह्या अशा प्रकाशन सोहळ्यामध्ये आज मान्यवरांची खूप सुंदर सुंदर मार्गदर्शक अशी भाषणं झाली. त्याचप्रमाणे अतिशय लहान अशी भाग्यश्री, जी आंतरराष्ट्रीय कीर्तीची फिरून आलेली आहे, तिने आपले विचार मांडले. आणि आजोबांपासून जो कन्हैयालाल सामंत तिला लहानपणी घेऊन जात आणि आपापल्या सामाजिक उपक्रमामध्ये तिने असं प्रांजळपणे सांगितलं, मी तर समोसे लाडू खायला वगैरे जायचे, पण ते जे संस्कार तिच्यावर बिंबले आणि आज तिने आंतरराष्ट्रीय फिरून आल्यानंतर वेलबिंग हा सब्जेक्टवर जे आपले विचार मांडले त्याने प्रभावित होऊन आनंद खोतांनी सुद्धा आपल्या भाषणात तिचा उल्लेख केला. आणि अनेक मान्यवरांनी आपापल्या पद्धतीने समाज कसा एकत्र आला पाहिजे, समाज कसा पुढे गेला पाहिजे. तिरोडकरांनी, सतीश तिरोडकरांनी उत्तम उदाहरण दिलं की एक हातात हात घालून कसं पुढे जायचं असतं, की एकाने पुढे धावायचं नसतं. आणि हीच समाजाची खरी ओळख आहे. मला वाटतं आज ह्या आमच्या सगळ्या शीला देसाई असतील, ज्या सर्वात ज्येष्ठ, त्यांच्या बाजूला उज्ज्वला सामंत आहेत, त्याच्या बाजूला मनोज सामंत आहे. आज जो आदर्श कार्यकर्त्याचा पुरस्कार सुहास ठाकूर यांना मिळालेला आहे, त्याच्या बाजूला आमचे कार्याध्यक्ष प्रवीण प्रभू आहेत, अविनाश माइंडकर आहे, माझ्या उजव्या बाजूला बिपिन सामंत यांनी सुद्धा विजी सामंतांची जी परंपरा आहे ती चालवलेली आहे. आणि तोच आदर्श घेऊन हे मुखपृष्ठ तुम्ही पाहताय त्याचं संपूर्ण डिझाईन बिपिन सामंत यांनी केलेलं आहे. त्याच्या उजव्या बाजूला सद्गुरू ठाकूर आहेत, त्याच्या उजव्या बाजूला आमचे निलेश देसाई आहेत, त्याच्या उजव्या बाजूला विकास वाघ आणि आमचे खजिनदार नितीन देसाई, ही सगळी मंडळी उपस्थित आहेत. दिवसरात्र एक करून आज खूप पाहुणे सगळे हजर राहिले, एकही अनुपस्थित राहिले नाही, एवढा भयंकर पाऊस असताना सुद्धा. त्याच्यामुळे मी सगळ्यांचे आभार मानतो. आणि गौड ब्राह्मण समाज गोरेगावचं पूर्णानंद स्वामींच्या आशीर्वादाने आणि कृपेने अशीच गौड सुरू राहील आणि सुवर्ण महोत्सवी वर्ष सुद्धा आम्ही मोठ्या आनंदात साजरा करू. आज अभि गोरेगावकर या शाळेमध्ये गोरेगावचा 25वा वर्ष रौप्य महोत्सवी सुद्धा समारंभ झालेला आणि याच ग्राउंडवरती KPLची सुद्धा सुरुवात झालेली आहे, ही नमूद करायला मला विशेष आनंद होत आहे. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कुडाळदेशकर समाज. धन्यवाद.